हॅलो स्टुडंट्स, क्लासिफिकेशन ऑफ थर्मोडायनॅमिक प्रोसेसेसमध्ये आत्तापर्यंत आपण रिव्हर्सिबल प्रोसेस, इररिव्हर्सिबल प्रोसेस, देन आयसोथर्मल प्रोसेस बघितले. नाव वी विल सी आयसोबारिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस, आफ्टर दॅट ॲडियाबॅटिक प्रोसेस. ठीक आहे. थर्ड प्रोसेस इज आयसोबारिक प्रोसेस. इट इज अ कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस. या प्रोसेसमध्ये कोण कॉन्स्टंट आहे? सध्या प्रेशर. आपल्याला माहिती आहे की स्टेट व्हेरिएबल्स कुठले कुठले आहेत? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर. या तीनपैकी एक कुठलं तरी व्हेरिएबल कॉन्स्टंट ठेवून बाकीचे दोन व्हेरिएबल्स आपण व्हेरिएबल्स चेंजिंग करतो आहे. दॅट मीन्स आयसोथर्मलमध्ये आपण बघितलं टेम्परेचर कॉन्स्टंट असताना प्रेशर अँड व्हॉल्यूम आर चेंजिंग. बरोबर आहे. इन दिस आयसोबारिक प्रोसेस pressure is constant, so this is called as constant pressure process. आता याचं एक्झाम्पल बघितलं तर बॉइलिंग वॉटर ॲट कॉन्स्टंट प्रेशर. प्रेशर चेंज करायचं नाही. प्रेशर जसं असलं आपल्याला ते कॉन्स्टंट असणार आहे. आता बॉइलिंग वॉटर ॲट कॉन्स्टंट प्रेशर, नॉर्मली आपण प्रेशर कुठलं ठेवतो? ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे काही आहे, ही आयसोबॅरिक प्रोसेस आहे. ठीक आहे. आता पी व्ही डायग्रॅममध्ये ही तुम्हाला साईडला पी व्ही डायग्रॅम दिसते. पी व्ही डायग्रॅम ऑफ आयसोबारिक प्रोसेस, त्या पी व्ही डायग्रॅमला म्हणतात आयसोबार. ओके. आता या प्रोसेसमध्ये कुठलीच क्वांटिटी झिरो नसते, म्हणजे डेल्टा यू झिरो नाही, क्यू झिरो नाही, डब्ल्यू इज ऑल्सो नॉट झिरो. ओके. आता वन बाय वन याच्यामध्ये थर्मोडायनामिक प्रोसेस कशी होते ती आपल्याला बघायचं आहे. तुम्ही डायग्रॅम बघू शकता. त्यामध्ये बघा ए पॉईंट सपोज इनिशियल पॉईंट आहे, बी इज फायनल पॉईंट. वेन एवर वी गो फ्रॉम ए टू बी, त्यावेळेला त्याचं प्रेशर कसं आहे? पी आय म्हणजे कॉन्स्टंट आहे. ए पॉईंटलाही इनिशियल स्टेटलाही पी आयच आहे. बी किंवा फायनल स्टेटला प्रेशर इज ऑल्सो पी आय. बट व्हॉल्यूम इज चेंजिंग. ए पॉईंटचं व्हॉल्यूम होतं व्ही आय, बी पॉईंटचं व्हॉल्यूम होतं व्ही एफ. म्हणजे इकडे आपण एक्स ॲक्सिसच्या पॅरलल आपण जो काही ग्राफ आहे तो एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. सो दिस इज पी व्ही डायग्रॅम आणि त्याला काय म्हणतात? आयसोबार. ठीक आहे. आता थर्मोडायनामिक्स ऑफ आयसोबारिक प्रोसेस, यामध्ये काय काय थर्मोडायनामिक्स होतं, काय काय वर्क डन कसं असतं, किंवा एनर्जी कुठले इंटरनल एनर्जी कशी दिली जाते, हे आता आपल्याला बघायचं आहे. ओके. इन दिस प्रोसेस आपल्याला माहिती आहे की प्रेशर ऑफ सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. जर प्रेशरच त्या सिस्टीममध्ये कॉन्स्टंट असेल तर त्यामध्ये असणारा चेंज काय असणार आहे? झिरो. इनिशियल स्टेटलाही प्रेशर पी एवढंच आहे, फायनल स्टेटलाही प्रेशर पी एवढंच आहे. म्हणजे चेंज काही झाला आहे का त्यामध्ये? नाही. सो डेल्टा पी दॅट मीन्स चेंज इन प्रेशर इज इक्वल टू झिरो. बरोबर आहे. आता आपण कन्सिडर करूयात आयडियल गॅस एक्सपान्शन ॲट कॉन्स्टंट प्रेशर. ठीक आहे. एक सिस्टीम कन्सिडर करायची ज्यामध्ये गॅस आहे, त्याचं एक्सपान्शन होतं आहे. गॅस अंडरगोईंग व्हॉल्यूम एक्सपान्शन, ज्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज होतं आहे म्हणजे गॅसचं एक्सपान्शन होतं आहे. फक्त कसं कंडिशन काय आहे? तर प्रेशर कसं आहे त्याचं कॉन्स्टंट ठेवलं आहे. ठीक आहे. आता त्याच्या इनिशियल कंडिशन्स काय असतील, फायनल कंडिशन्स काय असतील त्या डिफाईन करूया. लेट इनिशियल स्टेट ऑफ सिस्टीम कन्सिडर केलं. इनिशियली टेम्परेचर त्याचं टी आय घेतलं, टी आय आय फॉर इनिशियल स्टेट. ओके. त्याचं व्हॉल्यूम घेतलं व्ही आय. आता बघा आपण इथं प्रेशर लिहित नाही आहे का? तर इनिशियल आणि फायनल दोन्हीच्या वेळेला प्रेशर कसं असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. बरोबर आहे. टेम्परेचर इज टी आय, व्हॉल्यूम इज व्ही आय. आता फायनल कंडिशन डिफाईन करूयात. फायनल स्टेट ऑफ सिस्टीम टेम्परेचर टी एफ, एफ फॉर फायनल. ओके. अँड व्हॉल्यूम इज व्ही एफ. आता वर्क डन इन एक्सपान्शन, तुम्हाला माहिती आहे की व्हॉल्यूम इन्क्रीज होतं आहे व्ही आय टू व्ही एफ, म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीज होतं आहे याचा अर्थ तिथं काहीतरी वर्क डन होणार आहे, एक्सपान्शन होतं आहे म्हणजे वर्क डन बाय द गॅस. ठीक आहे. आता हे वर्क डन दिलं कसं जातं? डब्ल्यू इज इक्वल टू पी इंटू डी व्ही. हे सुरुवातीला तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम पी डी व्ही. आता त्यालाच मी कशाच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं? पी आहे तसाच ठेवला कारण प्रेशर कॉन्स्टंट आहे. डी व्ही म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कसं चेंज होतं आहे की इनिशियल व्हॉल्यूम होतं व्ही आय, फायनल व्हॉल्यूम होतं व्ही एफ, मग व्ही एफ मायनस व्ही आय. आता इथं व्ही एफ मायनस व्ही आयच का लिहिलं? कारण आपण सुरुवातीलाच इथं एक्सपान्शन लिहिलं आहे. एक्सपान्शन लिहिलं आहे याचा अर्थ व्हॉल्यूम इन्क्रीज होतं आहे. बरोबर आहे. म्हणजे व्ही एफ इज ग्रेटर दॅन व्ही आय. ठीक आहे. आता यालाच आपण आणखी एका फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो, एन आर इंटू टी एफ मायनस टी आय. आता हे कसं लिहिलं आहे?
तुम्हाला इथे साईडला इक्वेशन बघा. ॲज पर आपल्याला माहिती आहे गॅस इक्वेशन, आयडियल गॅस इक्वेशन काय असतं, PV = nRT. बरोबर आहे. PV = nRT. बघ याच्यावरून डब्ल्यूमध्ये मी इथे जर आपण हे बघा, हे इक्वेशन दिसतं आहे P × VF - VI. त्याला जर मी Pने आतमध्ये मल्टिप्लाय केलं, या फॉर्म्युल्यामध्ये जर Pने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे, PVF - PVI. बरोबर आहे. डब्ल्यूचा फॉर्म्युला कसा झाला, PVF - PVI. आता PVF, आता हा फॉर्म्युला आयडियल गॅस इक्वेशन काय, PV = nRT. मग PVF म्हणजे फायनलसाठी कंडिशन काय होणार आहे, nRTF. आणि इनिशियल कंडिशन काय होणार आहे, nRTI. पुट द व्हॅल्यूज. PVFच्या जागेवर मी लिहिलं nRTF मायनस PVIच्या जागेवर मी लिहिलं nRTI. बरोबर आहे. आता यामधून nR कॉमन निघेल, nR कॉमन बाहेर काढला तर आतमध्ये राहील TF - TI. हे त्यासाठी इथं W = काय लिहिलं मी, nR × TF - TI. कळतं आहे. वर्क डन दोन फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो, प्रेशर आणि व्हॉल्यूमच्या फॉर्मॅटमध्ये असा फॉर्म्युला येईल, W = P × VF - VI. अँड दॅट इज ऑल्सो इक्वल टू इन टर्म्स ऑफ टेम्परेचर वी कॅन राईट nR × TF - TI. ठीक आहे. म्हणजे W कॉमन मी फॉर्म्युला कंबाईन करून लिहिला, कसा येईल, W = P × VF - VI. दॅट इज इक्वल टू nR. N म्हणजे नंबर ऑफ मोल्स, R म्हणजे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, TF म्हणजे फायनल टेम्परेचर, TI म्हणजे इनिशियल टेम्परेचर. ठीक आहे. दोन्हीही फॉर्म्युले तुम्हाला समजले. आता पुढे बघा. ऑल्सो देर इज अ चेंज इन इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जीमध्ये पण चेंज होणार आहे. तो इंटरनल एनर्जी कसा दिला जातो बघा, फॉर्म्युला बघा त्याचा. ΔU म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू NCV ΔT. व्हॉट इज दिस? दिस इज फॉर्म्युला फॉर, व्हॉट इज दिस CV? CV इज नथिंग बट स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. बरोबर आहे. आता तुम्हाला प्रिवियस इयरमध्ये आठवत असेल, 11th आपण शिकलो की स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम किंवा स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. मग त्यावेळेस जी स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला असतो 1/m × Q/T, म्हणजे चेंज इन हीट डिवाइड बाय टेम्परेचर. मग त्याचा यूज करून आपण आपल्याला याचं डेरिवेशनही लास्ट इयरला होतं, तर आपण इथं डायरेक्ट यूज केलं आहे की चेंज इन इंटरनल एनर्जी कसं दिलं आहे, ΔU = NCV ΔT. N म्हणजे नंबर ऑफ मोल, CV म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, आणि ΔT म्हणजे चेंज इन टेम्परेचर. आता हाच ΔT तुम्ही इथं बघा कसं फॉर्मॅटमध्ये लिहिलं आहे, TF - TI, फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर. ओके. दिस इज फॉर आयसोबारिक प्रोसेस. आता CV काय, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, ΔT चेंज इन टेम्परेचर. ठीक आहे. आता अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय सांगतो आपला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, Q = ΔU + W. हा फॉर्म्युला पहिल्यापासून आपण लिहितो आहे. Q = ΔU + W. Q इज नथिंग बट हीट सप्लाइड टू सिस्टीम, त्याच्यानंतर किंवा हीट एक्सचेंज टू सिस्टीम और बाय द सिस्टीम. ΔU म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी आणि W म्हणजे वर्क डन बाय द गॅस और ऑन द गॅस. ठीक आहे. आता यामध्ये ΔU आपण आत्ताच फाइंड आउट केला इन द फॉर्म ऑफ स्पेसिफिक हीट. त्याच्यानंतर W आत्ताच आपण फाइंड आउट केला इन द फॉर्म ऑफ nR TF - TI. पुट द व्हॅल्यूज फ्रॉम इक्वेशन 2 and 3. सो Q बिकम्स, आता ΔUचा फॉर्म्युला काय लिहिला मी आत्ता, आपण लिहिला तो स्पेसिफिक हीटच्या फॉर्मॅटमध्ये NCV TF - TI प्लस Wचा फॉर्म्युला आत्ताच आपण बघितला nR TF - TI. यामधून कॉमन काय निघेल बघा, आता हे सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. या दोन्ही टर्ममध्ये TF - TI TF - TI कॉमन आहे, सो टेक इट कॉमन. सो आतमध्ये काय राहिलं, इथे राहिलं NCV प्लस इकडचं कोण nR. ठीक आहे. त्याच्यानंतर इथल्या ह्या फर्स्ट ब्रॅकेटमध्ये सुद्धा कॉमन निघतं तुमचा N म्हणजे नंबर ऑफ मोल. मग आतमध्ये राहिलं CV + R × TF - TI. ठीक आहे. आता याच्यातला CV + R म्हणजे कोण असतं, तुम्हाला एक इक्वेशन माहिती आहे, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट, CP म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर, की CV आणि CPचं रिलेशन असतं CP - CV = R. मग CV + R काय होणार आहे, CP हा इथे
हा मायनस सी व्ही इकडे नेला आरकडे तर तो प्लस होणार आहे, म्हणजे सी व्ही प्लस आर इज इक्वल टू सी पी. बघा या फायनल इक्वेशनमध्ये काय लिहिलं, क्यू इक्वल टू एन इंटू सी व्ही प्लस आरच्या ब्रॅकेटच्या ऐवजी मी सी पी लिहिलं. सी पी म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर इंटू टी एफ मायनस टी आय. ओके, हे फायनल तुम्हाला कशाचं इक्वेशन मिळालं, क्यू म्हणजे हीट सप्लाइड और हीट एक्सचेंज टू द सिस्टम और बाय द सिस्टम. ठीक आहे, याच्यावरून कन्क्लुजन काय निघते तुम्हाला, इन आयसोबॅरिक प्रोसेस टेम्परेचर चेंजेस सो इंटरनल एनर्जी इज ऑल्सो चेंजेस. आता तुमचं इथं टेम्परेचर चेंज होतं आहे, आपण सुरुवातीलाच लिहिलं इनिशियल टेम्परेचर इज टी आय, देन फायनल टेम्परेचर इज टी एफ. मग ॲज टेम्परेचर चेंजेस ऑलवेज इंटरनल एनर्जी इज ऑल्सो चेंजिंग. कारण मागेही बघितलं आपण हाऊ टू चेंज इंटरनल एनर्जी बाय गिविंग हीट. आता हीट देतो आहे म्हणजे टेम्परेचर चेंज होतं आहे, टेम्परेचर चेंज होतं आहे म्हणजे इंटरनल एनर्जी इज ऑल्सो चेंजेस. ठीक आहे, सेकंड कन्क्लुजन बघा, हीट इज पार्टली यूज फॉर इन्क्रीजिंग टेम्परेचर अँड पार्टली टू डू सम वर्क. काही पोर्शन त्याचं टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी होतं, टेम्परेचर इन्क्रीज झालं म्हणजेच इंटरनल एनर्जी चेंज झाली, आणि काही भाग त्याचा वर्क डन करण्यासाठी होतं. म्हणजे यापैकी कुठलीही गोष्ट झिरो नाही, क्यू इज झिरो नाही, चेंज इन इंटरनल एनर्जी इज झिरो नाही, आणि वर्क डन इज ऑल्सो नॉट इक्वल टू झिरो. मग आता हे काही चेंज इन टेम्परेचर आहे डिपेंड कुणावर आहे, सी पी. आत्ताच आपण फॉर्म्युला बघितला, सी पी म्हणजे कॉन्स्टंट स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. ठीक आहे, आता पुढची प्रोसेस आहे आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस म्हणजे काय, इट इज कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. आता मागे आपण पहिलं होती आयसोथर्मल दॅट इज कॉन्स्टंट टेम्परेचर, देन आयसोबारिक प्रोसेस दॅट मीन्स कॉन्स्टंट प्रेशर. नाउ वी विल सी आयसोकोरिक मीन्स कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. ओके, आता व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल तर चेंज आहे का व्हॉल्यूममध्ये, म्हणजे इनिशियली व्हॉल्यूम जर व्ही कन्सिडर केलं तर फायनलचं व्हॉल्यूमसुद्धा व्हीच कन्सिडर करणार आहे. मग फायनल आणि इनिशियलमध्ये काही बदल होतो आहे का, नाही होते, म्हणजे डेल्टा व्ही इक्वल टू इथे काय होणार आहे तुमचा झिरो. फॉर एक्झाम्पल बघा, हीटिंग अ गॅस इन कॉन्स्टंट व्हॉल्यूम कंटेनर. एखादा कंटेनर घेतला, गॅस आपण तिथं हीट करतो आहे, पण तिथलं व्हॉल्यूम कसं आहे तुमचं, तिथं जे काही राहणार आहे तिथं कॉन्स्टंट राहणार आहे, व्हॉल्यूम चेंज होणार नाही. ठीक आहे, नो वर्क डन ऑन एन्व्हायरमेंट. बघा इथं वर्क डनचा फॉर्म्युला असतो पी डी व्ही. डी व्ही म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम, पण इथं व्हॉल्यूम चेंज होतच नाही आहे, सो डी व्ही इक्वल टू झिरो, सो वर्क डन इज ऑल्सो झिरो. म्हणजे या प्रोसेसमध्ये कुठल्याही प्रकारचं वर्क डन होत नाही, व्हॉल्यूम तुमचा एक्सपांडच होत नाही आहे किंवा कॉम्प्रेस्डच होत नाही आहे. म्हणजे जर सपोज गॅसला पिस्टन बसवला, पण जर तुमचा गॅस एक्सपांड पण होत नाही आहे आणि कॉम्प्रेस पण होत नाही, याचा अर्थ तो पिस्टन मूव्ह करणार आहे का, नाही करणार आहे. सो कुठल्याही प्रकारचं तिथं वर्क डन होणार आहे का, अजिबात नाही. ठीक आहे, आता ही फिगर तुम्हाला काय शो करते आहे तर पी व्ही डायग्रॅम. या पी व्ही डायग्रॅममध्ये तुम्ही बघा, ए इज इनिशियल कंडिशन किंवा इनिशियल स्टेट, बी इज फायनल स्टेट. whenever we want to go from A to B, at that time A पॉईंटला प्रेशर इज पी आय बट व्हॉल्यूम इज व्ही आय, बी पॉईंटला प्रेशर इज पी एफ बट व्हॉल्यूम इज स्टिल व्ही आय. म्हणजे इथे व्हॉल्यूम चेंज आहे का, नाही. दॅट मीन्स हा जो ग्राफ आहे तो पॅरलल टू वाय ॲक्सिस किंवा प्रेशरला आहे. ओके, आता इथं डेल्टा व्ही इक्वल टू झिरो लिहिलं आहे, म्हणजे काय की व्हॉल्यूम चेंजच नाही आहे, सो तिथं काही बदलच घडत नाही आहे, मग चेंज इन व्हॉल्यूम इक्वल टू झिरो. आता फ्रॉम फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, थर्मोडायनॅमिक्सचा फॉर्म्युला काय आपला, क्यू इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. पण इथं डब्ल्यू वर्क डन होतच नाही आहे, सो क्यू इक्वल टू डेल्टा यू. जितकी एनर्जी किंवा जितकी हीट एक्सचेंज होती आहे किंवा एखाद्या सिस्टीमला सपोज तुम्ही हीट दिली, ती सगळीच्या सगळी हीट तुमची इंटरनल एनर्जी चेंज करायलाच लागणार आहे. तिथं कुठल्याही टाईपचं वर्क डन होतं आहे का तुमचं, तर नाही. ओके, आता यामध्ये बघा थर्मोडायनामिक्स ऑफ आयसोकोरिक प्रोसेस, यामध्ये कुठल्या प्रकारचं फॉर्म्युलेज आहे, हीटचा फॉर्म्युला काय होतो, इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला काय मिळणार आहे ते बघायचं आहे आपल्याला. आता माहिती आहे कॉन्स्टंट आयसोकोरिक प्रोसेस आहे, सो व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, सो डेल्टा व्ही इक्वल टू झिरो. ठीक आहे, आता ही जी काही सिस्टीम आहे, सिस्टीम डज नॉट डू एनी वर्क,
कुठल्याही प्रकारचं वर्क या सिस्टीममध्ये होत नाही. सो ऑल एनर्जी सप्लाय टू सिस्टीम इज कन्वर्टेड टू इंटरनल एनर्जी. आता पाठीमागच्याच मागेच आपण बघितलं Q इक्वल टू डेल्टा यू. का जितकी एनर्जी तुम्ही घ्याल ती सगळीच्या सगळी कन्वर्ट कशात होणार आहे, तुमची इंटरनल एनर्जीमध्ये जी काही चेंज होणार आहे त्यामध्ये होणार आहे. वर्क डन इथं कुठल्याही प्रकारचं नाही. ठीक आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर आयसोकोरिक प्रोसेस Q इक्वल टू डेल्टा यू. दिस इज इक्वेशन नंबर 1. नाव चेंज इन इंटरनल एनर्जी. तुम्हाला फॉर्म्युला आता माहिती आहे. इंटरनल एनर्जीचा डेल्टा यू, चेंज इन इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ कॉन्स्टंट व्हॉल्यूम, त्याच्यानंतर नंबर ऑफ मोल्स, टेम्परेचरच्या फॉर्मॅटमध्ये असा असतो. डेल्टा यू इज इक्वल टू एन इंटू सी व्ही इंटू डेल्टा टी. एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स, सी व्ही म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, आणि डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर. आपलं टेम्परेचर तर चेंज होतं आहे, बरोबर आहे की नाही. द वर्क डन इज, आता वर्क डन इथं काही होतं आहे का, डब्ल्यू इज इक्वल टू पी डेल्टा व्ही. पण डेल्टा व्ही जर तुमचा 0 असेल तर ही टर्म पूर्ण 0 होणार आहे. ठीक आहे. वर्क डन इज 0. क्यूचा फॉर्म्युला आहे, डेल्टा यूचा फॉर्म्युला मिळाला आहे, आणि डब्ल्यू तर 0 होतो आहे. मग याच्यावरून हीट एक्सचेंज कसा मिळेल बघा. द हीट एक्सचेंज इज गिवन बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. Q इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू आहे, पण डब्ल्यू इज 0, सो Q इक्वल टू डेल्टा यू. मग आत्ताच आपण डेल्टा यूचा फॉर्म्युला काय लिहिला, एन सी व्ही डेल्टा टी. याचा अर्थ क्यूचा फॉर्म्युला होतो एन सी व्ही डेल्टा टी. ओके. नाव लास्ट प्रोसेस इज ॲडियाबॅटिक प्रोसेस. आता हा ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे काय असते. इट इज अ प्रोसेस ड्युरिंग विच देअर इज नो ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम ऑर टू द सिस्टीम. म्हणजे काय, इथे कुठल्याही प्रकारचं सिस्टीम टू सराउंडिंग और सराउंडिंग टू सिस्टीम असं कुठल्याही प्रकारचा हीट ट्रान्सफर होत नाही, हीट एक्सचेंज होत नाही. म्हणजे क्यू जो आपण सराउंडिंगकडून सिस्टीमकडे एनर्जी घेतो किंवा सिस्टीमकडून सराउंडिंगकडे एनर्जी घेतो, तो जो क्यू असतो तो इथं कसा असणार आहे, 0. ठीक आहे. आता ह्या पी व्ही डायग्राममध्ये तुम्ही बघा, प्रेशर इज चेंजिंग, व्हॉल्यूम इज चेंजिंग, बरोबर आहे की नाही. पण फक्त इथे प्रश्न काय आहे की तुमचा जो काही क्यू आहे, क्यू इक्वल टू 0, हीट ट्रान्सफर टू ऑर फ्रॉम द सिस्टीम इज का हे एक्सचेंज होत नाही. कारण या प्रोसेसमध्ये सिस्टीम इज प्रिव्हेंटेड बाय परफेक्टली इन्सुलेटिंग मटेरियल. म्हणजे एखादी सिस्टीम आहे, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही थर्मास कन्सिडर केला, बरोबर आहे. थर्मासमध्ये आपण एखाद्या वेळेला काय करतो, हॉट टी त्यामध्ये ठेवला तर बाहेरचं टेम्परेचरचा इफेक्ट त्या टीवरती होतो का, किंवा त्या टीचं चहाचं इफेक्ट बाहेरचं टेम्परेचर होतो का, नाही होत. का, दॅट सिस्टीम इज प्रिव्हेंटेड बाय सम इन्सुलेटिंग मटेरियल. तो थर्मास जो असतो त्याची मॅन्युफॅक्चरिंग कसं केलेलं असतं की त्याचं आणि सराउंडिंगची रिलेशन नाही, बरोबर आहे की नाही. दिस इज ॲडियाबॅटिक प्रोसेस. मग जे काही तुमचं सिस्टीम टू सराउंडिंग जी काही हीट ट्रान्सफर होणार आहे ती कशी असते, क्यू इक्वल टू 0. ठीक आहे. आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स कसा येणार आहे, मग आपला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगतो, क्यू इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. पण त्यातला क्यूच 0 झाला तर राहिला कोण, डेल्टा यू इक्वल टू मायनस डब्ल्यू. का, क्यू इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. डब्ल्यू दुसऱ्या साईडला घ्या, क्यू 0 आहे तुमचा, सो डेल्टा यू इक्वल टू मायनस डब्ल्यू. याच्यावरून मीनिंग काय होणार आहे तुमचं, ॲज डेल्टा यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. म्हणजे याच्यावरून काही आपण कन्क्लुजन्स काढू शकतो. वेन सिस्टीम एक्सपांड झालं याचा अर्थ व्हॉल्यूम इन्क्रीज झालं. मग व्हॉल्यूम इन्क्रीज झालं याचा अर्थ वर्क डन कसं आहे तुमचं, पॉझिटिव्ह. ठीक आहे. मग जर डब्ल्यू जर पॉझिटिव्ह ठेवायचा असेल तर तुमची इंटरनल एनर्जी कशी होणार आहे, निगेटिव्ह. कारण डब्ल्यू पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह साईन त्याच्याकडे जाणार आहे. सो इंटरनल एनर्जी इज किंवा डेल्टा यू इज निगेटिव्ह. आणि याच्या अपोजिट केलं किंवा अपोजिट म्हणजे कसं, वेन सिस्टीम कॉम्प्रेस्ड, जर सिस्टीम कॉम्प्रेशन केलं तुमचं, जे व्हॉल्यूम जर तुमचं डिक्रीज केलं तर वर्क डन कसं होणार आहे तुमचं. आपण कन्व्हेन्शन्स बघितलेत सुरुवातीला, वेन एवर सिस्टीम एक्सपांड्स वर्क डन इज पॉझिटिव्ह, वेन एवर सिस्टीम इज कॉम्प्रेस्ड वर्क डन इज निगेटिव्ह. पण जर वर्क डन तुमचं हे निगेटिव्ह कन्सिडर करायचं असेल तर डेल्टा यू कसा होणार आहे तुमचा, पॉझिटिव्ह होणार आहे. सो डेल्टा यू इज पॉझिटिव्ह. हे का बरं, डेल्टा यू जर पॉझिटिव्ह असेल तर डब्ल्यू निगेटिव्ह, किंवा डेल्टा यू जर निगेटिव्ह असेल तर डब्ल्यू पॉझिटिव्ह. का बरं, कारण डेल्टा यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. एक पॉझिटिव्ह असेल तर एक निगेटिव्ह कन्सिडर करावं. नेक्स्ट पॉईंट बघा, इन मेनी केसेस टेम्परेचर इन्क्रीजेस वेन इंटरनल एनर्जी इन्क्रीजेस.
बरोबर आहे. मोस्टली कसं होतं की व्हेनेवर टेम्परेचर इन्क्रीजेस इंटरनल एनर्जी इन्क्रीजेस, बरोबर आहे. अँड टेम्परेचर डिक्रीजेस, उलट जर कंडिशन कन्सिडर केली की व्हेनेवर टेम्परेचर डिक्रीजेस व्हेन इंटरनल एनर्जी डिक्रीजेस. व्हेनेवर जर तुमचं टेम्परेचर इन्क्रीज झालं, इंटरनल एनर्जी इज ऑल्सो इन्क्रीजिंग. तुमचं टेम्परेचर डिक्रीज झालं, इंटरनल एनर्जी इज ऑल्सो डिक्रीजिंग. आता याच्या मागे थर्मोडायनामिक्स काय आहे ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी ते बघा. फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस इथं हे थोडंसं डिफरंट आहे, नीट लक्षात द्या. फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस फर्स्ट पॉईंट बघा, आपण जसं आयसोथर्मल प्रोसेसच्या वेळेला बॉईल्स लॉ कन्सिडर केला होता, तर इथे आता एक रिलेशन कन्सिडर करायचं आहे, पी व्ही रेस टू गॅमा इक्वल टू कॉन्स्टंट और इक्वल टू सी. पी म्हणजे प्रेशर, व्ही रेस टू गॅमा, व्ही म्हणजे तुमचं व्हॉल्यूम, गॅमा काय असतो, वेअर गॅमा इज इक्वल टू सी पी बाय सी व्ही. आता हे सी पी आणि सी व्ही म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, त्यालाच म्हणतात ॲडियाबॅटिक रेशो. हा ॲडियाबॅटिक रेशो तुम्हाला थर्मोडायनामिक्स ऑफ ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये यूज करायची आहे. ठीक आहे, गॅमा कळाला म्हणजे पी व्ही रेस टू गॅमा इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे जर तुम्ही इनिशियल पॉईंटला हे रिलेशन यूज केलं, तिथलं प्रेशर आणि व्हॉल्यूम रेस टू गॅमा तिथलं बघितलं, आणि फायनल स्टेजला तिथलंही प्रेशर मेजर केलं आणि तिथलं व्हॉल्यूम रेस टू गॅमा हे केलं, तर ते सगळीकडचं कसं येणार आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट येणार आहे. गॅमा इज सी पी बाय सी व्ही, आणि सी पी बाय सी व्ही म्हणजेच कोण, ॲडियाबॅटिक रेशो. तुम्हाला हे जे गॅमा सी पी सी व्ही हे जे आहे ते कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसमध्ये परत एकदा बघायचं आहे. ठीक आहे, आता पॉईंट नंबर सेकंड बघा. इन दिस प्रोसेस नो एक्सचेंज ऑफ हीट. तुम्हाला माहिती आहे ॲडियाबॅटिक म्हणजे काय, ॲडियाबॅटिकचा अर्थ असाच आहे की हीट एक्सचेंज कुठल्याही प्रकारचा तिथं होणार नाही. अँड ॲडियाबॅटिक सिस्टीम इज थर्मली आयसोलेटेड फ्रॉम एन्व्हायरमेंटपासून कंप्लीट त्याला आयसोलेट केलेलं असतं, त्याच्यामुळं तिथं कुठल्याही प्रकारचं हीट एक्सचेंज नाही. दॅरफॉर व्हेन सिस्टीम अंडरगोज ॲडियाबॅटिक चेंज, तिथं काही ॲडियाबॅटिक चेंजेस झाले, इट्स टेम्परेचर अँड इंटरनल एनर्जी बोथ चेंज. तिथं हे बघा, इन दिस प्रोसेस नो एक्सचेंज ऑफ हीट, सो टेम्परेचर आणि इंटरनल एनर्जी बोथ चेंजेस. इथं चेंज कशात होतो, इंटरनल एनर्जी टेम्परेचरमध्ये होतो, टेम्परेचरमध्ये चेंज झाला म्हणजे इंटरनल एनर्जीमध्येही चेंज होणार आहे. थर्ड पॉईंट बघा, चेंज इन इंटरनल एनर्जी. आपण मागेच फॉर्म्युला बघितला आहे, डेल्टा यू इज इक्वल टू सी व्ही इंटू डेल्टा टी. आता इथे एन कन्सिडर केल्या नाही, कन्सिडर एन इज इक्वल टू 1, नंबर ऑफ मोल सपोज 1 कन्सिडर केलं, तर चेंज इन इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला काय मिळणार, सी व्ही म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इंटू डेल्टा टी. डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर. ठीक आहे, आता पुढचं बघा. आता आपण वर्क डन फाइंड आउट करू. वर्क डनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम व्ही आय टू व्ही एफ पी डी व्ही. आता इथं मागचा जो फॉर्म्युला दोन फॉर्म्युला डी डब्ल्यू इज इक्वल टू पी डी व्ही, पण त्याचं जर मी इंटिग्रेशन घेतलं तर डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम व्ही आय टू व्ही एफ. व्ही आय इज इनिशियल व्हॉल्यूम, व्ही एफ इज फायनल व्हॉल्यूम, पी इंटू डी व्ही. डी व्ही मीन्स चेंज इन व्हॉल्यूम. ओके, आता आपण हे इंटिग्रेशन सॉल्व करूयात आणि फायनल वर्क डनचं इक्वेशन फाइंड आउट करू. आता फ्रॉम इक्वेशन 1, आता तुम्ही मागे बघितलं आहे की हे इक्वेशन नंबर 1 बघा, पी व्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू सी. तुम्हाला याच्यावरून पी काढता येतो का बघा. पी काय होणार आहे, पी इज इक्वल टू हा सी म्हणजे कॉन्स्टंट हा तसाच राहिला, हा व्ही रेस टू गॅमा इथं मल्टिप्लाय आहे तर तिकडे जाऊन डिवाइडला होणार. म्हणजे वर्क डनच्या फॉर्म्युलामध्ये जर मी सी अपॉन व्ही रेस टू गॅमा असं पुट केलं बघा, या फॉर्म्युल्यामध्ये पीची व्हॅल्यू मी काय पुट करणार, पी इज इक्वल टू सी अपॉन व्ही रेस टू गॅमा. मग इंटिग्रेशन कसं होणार, डब्ल्यू इज इक्वल टू ही स्टेप बघा, इंटिग्रेशन फ्रॉम व्ही आय टू व्ही एफ सी अपॉन व्ही रेस टू गॅमा डी व्ही. ओके, आता हे इंटिग्रेशन 1 बाय 1 सॉल्व करायचं. सी इज कॉन्स्टंट, सो मी सी बाहेर घेतला. नेक्स्ट स्टेप इथे बघा, इंटिग्रेशन फ्रॉम व्ही आय टू व्ही एफ, आतमध्ये राहिलं 1 अपॉन व्ही रेस टू गॅमा इंटू डी व्ही. ठीक आहे, आता हा 1 अपॉन व्ही रेस टू गॅमा याचाच अर्थ काय असतो, हा व्ही रेस टू गॅमा खाली आहे, वरती जर घेतला तर व्ही रेस टू मायनस गॅमा होणार आहे. बरोबर आहे, म्हणजे बघा मी काय लिहिलं आहे, सी इंटू व्ही एफ इंटिग्रेशन फ्रॉम व्ही एफ टू व्ही आय टू व्ही एफ व्ही रेस टू मायनस गॅमा इंटू डी व्ही. आता तुम्हाला माहिती आहे इंटिग्रेशन कुठल्याही एक्सचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू डी एक्स कसं होतं, एक्स स्क्वेअर अपॉन
2 बरोबर आहे. म्हणजे एक्स रेस टू एनचं इंटिग्रेशन असतं एक्स रेस टू n+1 अपॉन n+1. सेम तसंच केलं आहे. सी कॉन्स्टंट ठेवलं आहे, इंटिग्रेशन सॉल्व केलं, व्ही रेस टू मायनस गॅमा, त्यामध्ये +1 केलं, खाली डिवाईडला बघा लिहिलं आहे मायनस गॅमा, त्यात +1 केलं, आणि इंटिग्रेशनची लिमिट्स काय आहेत, व्ही आय टू फायनल लिमिट व्ही एफ. नेक्स्ट स्टेप बघा, लास्ट स्टेप, सी इज इक्वल टू सी डिवाइड बाय, आता हा मायनस गॅमा +1 किंवा 1 मायनस गॅमा कॉन्स्टंट आहे, सो मी बाहेर घेतला आहे 1 मायनस गॅमा इंटू ब्रॅकेटमध्ये आता काय राहिलं आहे, व्ही रेस टू वरती काय राहिलं मायनस गॅमा +1. पण जर तो व्ही रेस टू मायनस गॅमा +1 वरती मायनस गॅमा +1 आहे, तर खाली घेतलं तर परत काय होणार, व्ही रेस टू गॅमा -1, साईन उलटे होणार आहेत, आणि व्ही आय टू व्ही एफ. ओके, आता पुढे बघा, म्हणजे वर्क डनचा फॉर्म्युला फायनली तुम्हाला मिळेल की C/1 मायनस गॅमा इंटू, आता इनिशियल लिमिट्स आणि फायनल लिमिट्स पुट करा. ठीक आहे, फायनल लिमिट्स होते 1/1 का घेतलं आहे, तर आपण मागे 1 लिहिलं आहे, व्हीच्या जागेवरती व्ही एफ लिहिलं, व्ही एफ रेस टू गॅमा -1 मायनस 1 लोअर लिमिट व्ही आय रेस टू गॅमा -1. दिस इज इक्वेशन नंबर 3 कन्सिडर केलं. ओके, आता इक्वेशन नंबर 1 माहिती आहे काय, पॉईंट नंबर 6 बघा, पी व्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू सी, पी व्ही रेस टू गॅमा इक्वल टू सी, याचा अर्थ इनिशियल कंडिशनला घ्या, मिडल स्टेटला घ्या किंवा फायनल स्टेटला घ्या, पी आणि व्ही रेस टू गॅमा कुठल्याही त्यांचं मल्टिप्लिकेशन सगळीकडं कॉन्स्टंट. सो मी इनिशियली प्रेशर होतं पी आय, व्हॉल्यूम होतं व्ही आय, फायनली प्रेशर होतं पी एफ, व्हॉल्यूम होतं व्ही एफ, आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन जर घेतलं तर कसं येणार आहे, कॉन्स्टंट. सो पी आय व्ही आय रेस टू गॅमा इक्वल टू पी एफ व्ही एफ रेस टू गॅमा. आता या व्हॅल्यूज मी या इक्वेशन नंबर 3मध्ये टाकते. 3मध्ये म्हणजे काय की सीची व्हॅल्यू काय होणार आहे, पी व्ही रेस टू गॅमा. बघा इक्वेशन 3 नीट लक्ष द्या, या सीला मी परत आतमध्ये पाठवलं, डब्ल्यू इज इक्वल टू 1/1 मायनस गॅमा इंटू हा जो सी होता तो आतमध्ये पाठवला, C/व्ही एफ रेस टू गॅमा -1 मायनस C/व्ही आय रेस टू गॅमा -1. आता सीच्या जागेवर पहिली टर्म रिलेटेड टू फायनल कंडिशन, सेकंड टर्म इज रिलेटेड टू इनिशियल कंडिशन. मग मी पहिल्या ह्याच्यात सी टाकणार त्याच्या इनिशियल कंडिशन्स, म्हणजे पी आय व्ही आय रेस टू गॅमा, फायनल कंडिशन म्हणजे पी एफ व्ही एफ रेस टू गॅमा, आणि दुसऱ्या ह्याच्यात सीची व्हॅल्यू मी टाकणार इनिशियल कंडिशन्स म्हणजे पी आय व्ही आय रेस टू गॅमा. बघा मी कसं पुट केलं, ही स्टेप बघा, डब्ल्यू इज इक्वल टू 1/1 मायनस गॅमा इंटू पी एफ व्ही एफ रेस टू गॅमा डिवायडेड बाय व्ही एफ गॅमा -1 मायनस पी आय व्ही आय रेस टू गॅमा डिवायडेड बाय व्ही आय रेस टू गॅमा -1. आता सॉल्व करा. आता इथं राहिला, वरती न्यूमरेटरला आहे व्ही एफ रेस टू गॅमा, खाली डिनॉमिनेटरला आहे व्ही एफ गॅमा -1. हे सॉल्व केलं तर खाली राहतो व्ही एफ रेस टू -1, आणि इकडचं एक व्ही आय रेस टू गॅमा आणि खालचा व्ही आय रेस टू गॅमा कट होणार, राहिला व्ही आय रेस टू -1. ओके, मग हा व्ही एफ रेस टू -1 वरती येणार, हा व्ही आय रेस टू -1 वरती येणार, म्हणजे फायनली तुम्हाला ही लास्ट स्टेप मिळणार, डब्ल्यू इज इक्वल टू 1/1 मायनस गॅमा इंटू पी एफ व्ही एफ मायनस पी आय व्ही आय. ओके, आता पुढे बघा, हा जो डब्ल्यू जो तुम्हाला मिळाला आहे तो आणखी एका फॉर्मॅटमध्ये लिहिता येईल. आता डब्ल्यू तुम्ही काय काढला, पी एफ व्ही एफ मायनस पी आय व्ही आय डिवायडेड बाय 1 मायनस गॅमा. पी एफ म्हणजे फायनल प्रेशर फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल प्रेशर इनिशियल व्हॉल्यूम अपॉन 1 मायनस गॅमा, गॅमा म्हणजे ॲडियाबॅटिक रेशो म्हणजे सी पी डिवायडेड बाय सी व्ही. आता यालाच जर मी एन आर टी आय मायनस टी एफ असं कन्सिडर केलं, कसं, पी एफ व्ही एफ म्हणजे पी इंटू व्ही, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी, त्या व्हॅल्यूज फक्त हे बघा, पी व्ही एन आर टी, हे पी व्ही म्हणजे दुसरा एन आर टी, कॉमन एन आर काढला, एन आर इंटू टी आय मायनस टी एफ, इथं फक्त टी आय इज ग्रेटर दॅन टी एफ कन्सिडर केलं आहे, किंवा कधी कधी टी आय ग्रेटर असू शकतो, कधी टी एफ ग्रेटर असू शकतो, म्हणजे ही ब्रॅकेट कशीही असू शकते. ओके, एन आर इंटू टी आय मायनस टी एफ डिवायडेड बाय 1 मायनस गॅमा, दिस इज ऑल्सो फॉर्म्युला फॉर दिस वर्क डन. आता याच्यावरून तुम्ही काही कन्क्लुजन्स काढा. फर्स्ट कन्क्लुजन, वेन वर्क इज डन बाय द गॅस, जर वर्क डन गॅसने केलं तर गॅस कसा होतो, एक्सपांड होतो. गॅस एक्सपांड झाला म्हणजे डब्ल्यू कसा, ग्रेटर दॅन 0. ओके, आता हा जर पॉझिटिव्ह आला, ग्रेटर दॅन 0 म्हणजेच पॉझिटिव्ह, हा पॉझिटिव्ह आला याचा अर्थ टी आय कसा आहे, टी एफपेक्षा ग्रेटर, म्हणजे इनिशियल टेम्परेचर ग्रेटर आहे फायनल टेम्परेचरपेक्षा.
म्हणजे इनिशियली टेम्परेचर जास्त होतं, फायनली कमी झालं, म्हणजे गॅस थोड्या वेळाने कसा होणार आहे, कूल होणार आहे, गॅस विल कूल डाऊन. आता अपोजिट कंडिशन बघा, वेन वर्क इज डन ऑन द गॅस. जर वर्क डन गॅसवर झालं, गॅस कसा होणार आहे, कॉम्प्रेस्ड होणार आहे. गॅस कॉम्प्रेस झाला याचा अर्थ डब्ल्यू कसा असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. डब्ल्यू निगेटिव्ह झाला याचा अर्थ हा टी आय कसा असणार आहे, लेसर असणार आहे, टी एफ जास्त असणार आहे, टी आय इज लेसर दॅन टी एफ. म्हणजे काय, फायनल टेम्परेचर जास्त झालं इनिशियल टेम्परेचरपेक्षा, म्हणजे गॅस विल वॉर्मअप, म्हणजे गॅस जो आहे तुमचा तो हीट त्याचं टेम्परेचर वाढणार आहे, म्हणजे तो वॉर्मअप होणार आहे. ओके. Okay, this is end of your classification. Thank you.